पेनल्टी असेल 3 धावेंची. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आघाडीची जोडी आली आहे. पंच दाखल होत आहेत. एका बाजूला चेतन मोहनसन मॅन फ्रॉम सटाणा आणि दुसऱ्या बाजूला योगेशजी भाकरे या मॅच साठी पंच म्हणून कार्यरत. तर अमन शर्मा सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. Let's play. अकरा वाजून 20 मिनिटांनी मॅचला सुरुवात. एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर फटका. रामदास यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर एक शानदार चौकार. वाह, सुंदर फटका. मनगडाचा वापर करत असताना बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवले. लागोपाठचा दुसरा चौकार. परत एकदा आक्रमण. यावेळेस हवाई सफर घडवली आहे. रामदास घरूनच सेटून आलेत की काय? दोन मागच्या काही महिन्यांपूर्वी नवीन इनिंगला सुरुवात केली आयुष्याच्या आणि आज सिडको प्रीमियर लीग मध्ये मुंबई लायन्स या संघाचे आयकॉन म्हणून खेळतात. सुरुवात अतिशय दमदार होताना पाहायला मिळते. 2 चौकार 1 षटकाराला धावसंख्या झाली आहे 14.
एक ओव्हर नंतर मुंबई लायन्स 16 धावा. एक ओव्हर नंतर 16. सव्वीस धावा धावफलकावर आहेत. मुंबई लायन्स हा संघ बॅटिंग करतो. तर दुसऱ्या बाजूला घुले बिल्डर्स संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई लायन्स संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं.
2 ओव्हर नंतर 26 धावा. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर नंतर 26 धावा आतापर्यंत मुंबई लायन्स संघाने बनवल्या. तर एक फलंदाज आतापर्यंत त्यांनी गमावलेला आहे. एका बाजूला रामदास सजराव आणि दुसऱ्या बाजूला दत्ता धिंदाळे यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण 26 पाहतोय. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आपल्याला राहिलंय. हरदेव स्पोर्ट्स प्रवीणजी राजगिरे आणि नितीन राजगिरे, चव्हाण कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय संतोष भाऊ चव्हाण, अत्रिनंदन कन्स्ट्रक्शन अनिकेतजी आव्हाड. यावेळेला स्विच हिट केला जातोय. दमदार स्ट्रोक यावेळेस रामदास यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार. जबरदस्त हिट, सदाबहार षटकार. तर दत्ता धिंदाळे महाराष्ट्र पोलीस दुसऱ्या बाजूला आणि रामदास एका बाजूला आहेत, जे एनटीसी लाईव्हचे ओनर आहेत. चांगला खेळ सातत्याने त्यांचाही आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुरुवात देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 2 चौकार, त्यानंतर 1 षटकार अशी सुरुवात त्यांनी केली होती इनिंगची. आणि तिथून पुढे मात्र आक्रमण त्यांनी सुरू ठेवली आहेत. अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला, षटकार. पुन्हा एकदा, परंतु यावेळेस बॉल अडवलं जात आहे. धावी ते मिळणार 1-1च्या मदतीने धावत संख्या पुढे जाईल 33. या स्पर्धेमध्ये अत्रिनंदन कन्स्ट्रक्शन अनिकेत आव्हाड यांचं योगदान आहे. स्पेक्ट्रा कार्स रंजन कुमार कोरी, कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे फाउंडेशन, आदरणीय गणेश अण्णा सोनवणे यांचं योगदान आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीसाठी मुंजाभाऊ शेळके, किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान यांचंही सौजन्य आपल्याला स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सिडको सन्माननीय विजयजी पाटील साहेब, सन्माननीय किरणजी चौधरी साहेब, या सर्वच मान्यवरांचं योगदान या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर, त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपण विशेष आभार व्यक्त करूयात. यावेळेस विकेट मिळते. फलंदाज बाद. सलमान पटेल नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका थोडासा मिसटाइम आहे. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. पुढे सरसावत यावेळेस खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कव्हरच्या दिशेने बॉल जातोय, तिथे एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये.
1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 3 ओव्हर संपल्यात. 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हर नंतर 36 धावा. 2 फलंदाज बाद. सिडको प्रीमियर लीग 16 संघांचा समावेश या स्पर्धेच्या निमित्ताने. आज 4 नवीन संघ आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये बंटी बॉयज आणि गोल्डी बॉयज हे 2 संघ पाहिले. इथे मुंबई लायन्स विशाल शहासर आणि घुले बिल्डर सुधीरजी घुले यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. उद्या देखील 4 शेवटचे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. रणजित 11, आर्या 11, मॉर्निंग स्टार, MRPCC हे संघ आपल्याला उद्या खेळताना पाहायला मिळतील. आज सुपर 8 मध्ये कोणते 2 संघ जातील ते देखील आपल्याला पाहायचंय. पहिली मॅच अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये बंटी बॉयज संघाने विजय मिळवला. या मॅच मध्ये कोणता संघ विजय मिळवतो, या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. फलंदाजी करणारा मुंबई लायन्स, दुसऱ्या बाजूला घुले बिल्डर्स. या 2 संघांच्या दरम्यान सुरू असलेला आजच्या 3ऱ्या दिवसातला दुसरा सामना आपण मैदानावरती पाहतोय. बिग हिट केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळला आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. सलमान यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अभिजित सोनवणे, प्रवीणदादा राजगिरे, किरणजी बिडलान, निलेशजी राठोड, मनोहरजी माळी, संदीप कांबळे, मनीष शार्दूल, राहुल साळुंके, आशिष मोरे, शुभम देवांग, अखिलेश प्रसाद, दीपक बोरसे, राहुल सुराणा, रोशन महाले. यावेळेस वेगळाच प्रयत्न आहे. वाह, दिल स्कूपचा फटका. बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल. सलमान यांच्या बॅटमधून एक शानदार फटका. षटकार तर आहे. बोला. यस यस, शॉट कुठून अटेम्प्ट केला ते चेक करायचं. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आला. अखिलेश प्रसाद, दीपक बोरसे, राहुल सुराणा, रोशन महाले, धीरज महाले, रोहित जगताप, राकेश आहिरे, भूषण पाटील, गौरव भामरे, मयूर गवळी, शुभम पठारे, किरण बाबर आणि सर्वच छत्रपती राजे संभाजी स्टेडियमचे खेळाडू, स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब आणि ईगल्स क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सहा धावा मिळतील. योग्य पद्धतीने हा फटका खेळलाय. तिसऱ्या पंचांचा हा निर्मळ. फलंदाजाचा एक पाय स्टंपच्या मागे होता, एक पाय मात्र स्टंपच्या आतमध्ये होता, म्हणजे क्रीजच्या आतमध्ये होता असं निदर्शनात आलं आणि तिथे हा षटकार घोषित करण्यात आला. परत एकदा बिग हिट आणि अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. बावन्न धावा आपण या ठिकाणी धावफलकावरती पाहतोय. 52 रन. खरं तर कौतुक करावं लागेल सलमान पटेल यांचं. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं विशेष कौतुक केलं जाते. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलं, तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कॅन्सर सारख्या एका मोठ्या आजाराला सामोरं जाऊन आज सलमान पटेल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि काय जबरदस्त खेळतोय. एकदा त्याच्या फलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त. कारण कॅन्सर सारखा एक मोठा आजार आणि त्याला सामोरं जाऊन तो आज
या सिडको प्रीमियर लीग मध्ये खेळताना देखील आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर त्याचं विशेष कौतुक आम्ही सिडको प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय. गोलंदाज तयार आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा एक वेगळाच प्रयत्न पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली. 56 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद, 56 धावा धावफलकावर. गोलंदाजी करणारा घोले बिल्डर्स या संघाला कुठेतरी फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली गोलंदाजी, अचूकतेनं गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईन अँड लेंथनं गोलंदाजी होणे ते अपेक्षित आहे. विकेटचा शोध घ्यावा लागेल. यावेळेला मिड ऑनच्या दिशेने बॉलला खेळला. धावबाची संधी, तिथे थ्रो चांगला होता परंतु कलेक्शन खराब आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 2 फलंदाजांनी सुटकेचा निश्वास सोडला. 1 धाव प्राप्त झाली. ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 57 धावा. 4 ओव्हर नंतर 57. मयूर सुराणा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 4 ओव्हर नंतर 57 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू होतंय. ओहो, यावेळेस वेगळा प्रयत्न तर करण्यात आला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करण्यात आलाय. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे मिळतोय चौकार. 4 धावा. आज कलात्मकता आपल्याला सलमान यांची पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. अजून एक चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. धावफलकामध्ये बदल होईल. 61 धावा आपण इथे धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून आपण त्यांना पाहू शकता. पाहूयात. यावेळेस उंच बॉल गेलाय. लांबी मात्र मिळालेली नाहीये. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केले परंतु झेल तिथे होऊ शकलेला नाही. तत्पूर्वी 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. तिसऱ्या पंचांची मदत. यस. तर सलमान यांच्या प्रत्येक षटकाराला कमलेश सानप यांच्या वतीने 500 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमलेश भाऊ सानप यांच्या माध्यमातून सलमान यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे पारितोषिक आहे. त्रेसष्ट धावा आपण धावफलकावरती बघू शकता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. समोर सलमान. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फटका वेळेस मिस टाइम.
झेल पकडला जातोय आणि यावेळेस सलमान पटेल यांचा खेळ देखील संपताना पाहायला मिळतोय. विकेट आली जरूर, परंतु सलमान पटेलला खूप उल्लेखनीय फलंदाजी केली, कौतुकास्पद फलंदाजी केली, तो मात्र बाद झालाय. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज सलमान यांच्या रूपामध्ये होईल बाद. त्रेसष्ट धावा आहे, 63. आल्याबरोबर एक मोठा फटका इथे सजवलाय. गोलंदाजाला आसमान दाखवलं आणि मला वाटतं हा बराचसा लांबवरचा षटकार आहे, खूप दूरवरचा षटकार. बंटी रहाणे आल्याबरोबर एक मोठा फटका त्यांनी खेळला आणि षटकार इथे त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली, धावफलकावरती 69 धावा धावफलकावरती आहे. 69 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आणि टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सिडको प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस झेल होऊ शकला नाहीये आणि तिथे एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, धावफलकामध्ये बदल आणि धावसंख्या 70 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. झेल फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावर नको, कारण क्रिकेटच्या मैदानावर केलेली एक चूक आणि प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवीन पाऊल असतं. त्यामुळे इथे झेल तुम्हाला पकडावे लागणार आहेत, अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागणार आहेत, जरी या स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं. फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा इरादा तर केला होता, परंतु ऑन साइडला बॉलला अडवलं जातंय, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या जाईल 1ने पुढे. 71 धावा धावफलकावरती. 5 बोला चेक केलं जाईल, चेंडू कमरेच्या वर आहे का, बीमर आहे का, ते चेक केलं जाते. तिसऱ्या पंचांची मदत त्यासाठी घेण्यात आली आहे. झेल बरेचसे महत्वपूर्ण असतात क्रिकेटमध्ये. 2011च्या विश्वचषकामध्ये सचिन तेंडुलकर यांचे 2 ते 3 झेल सुटले होते. पाकिस्तानला ते महागात पडले होते. तिथे सचिन तेंडुलकर यांनी 85 धावा बनवल्या. वसीम अक्रमच्या गोलंदाजीवर 2003च्या विश्वचषकामध्ये ज्यावेळेला अब्दुल रज्जाकने झेल सोडला, त्यावेळेला वसीम अक्रम आपसुकच त्याच्या कानात जाऊन ओरडला की तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है. सचिन तेंडुलकरचा कॅच सुटला, त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं. क्रिकेटमध्ये झेले फार महत्वपूर्ण असतात. 264 धावांचा विक्रम रोहित शर्माच्या डावावर आहे आणि 264 धावा ज्यावेळेला रोहित शर्मा यांनी बनवल्या त्यावेळेला 3 ते 4 जीवदान त्यांना मिळाले होते. 3 ते 4 झेल त्यांचे सुटले होते. त्यामुळे झेल झाल्यानंतर फलंदाज आपले रंग उधळतात मैदानामध्ये आणि ते रंग उधळल्यानंतर ते एक विक्रम करतात. नो बॉल, बीबर. पुढचा चेंडू फलंदाजाला असेल फ्री हिटची संधी, मोठा फटका खेळण्याची संधी आहे. पाहूयात काय इथे होतंय. या फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज बिग हिट करतायत का, ते देखील आपल्याला पाहायचं. घुले बिल्डर्स, दुसऱ्या बाजूला मुंबई लायन्स, या दोन संघांच्या दरम्यान ही लढाई आहे. फ्री हिटचा बॉल, समोर बंटी रहाणे, मोठा फटका खेळण्याचा इरादा, धाव मिळणार नाहीये. चांगले यष्टीरक्षण, डॉट बॉलची नोंद केली जाईल. ओव्हरचा खेळ मात्र संपतोय. 5 ओव्हर संपल्यात आणि 72 धावा धावफलकावर. 5 ओव्हर नंतर 72. झाली.
शेवटचं षटक घेऊन येत आहेत योगेश चौधरी यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहू शकता. योगेश चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. स्ट्रायकर एंडकडे रामदास सहस्राव यांना आपण पाहतोय जे आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. संघाचे आयकॉन आहेत, संघातील एक प्रमुख खेळाडू आहेत. स्ट्रायकर एंडकडे रामदास. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क झालेला नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये चांगला मिलाप नाहीये. एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर करण्यात आलाय. धावबाची संधी आणि पाहूयात तिसऱ्या पंचांकडे. मला वाटतंय हा निर्णय सोपवण्यात येईल का ते पाहायचंय. स्ट्रायकर एंड कडे काय घडलंय ते मात्र चेक केलं जाईल. तर नॉन स्ट्रायकर एंड कडे म्हणजे बॉलिंग एंडला बंटी रहाणे धावबा देत. यावेळेस बिग हिट केला जातोय. रामदास यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. फटका खेळलाय खास. रिझल्ट झकास. षटकार. एकोणऐंशी धावा आता धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग आज रामदासे या ठिकाणी साकारत आहेत. कारण प्रयत्न तर तुम्हाला करावे लागतात. कोणतंही क्षेत्र असो तुम्हाला मेहनत करावी लागते. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर स्क्वेअर कट केला. थोडीशी जागा बनवली. बॉल सीमारेषा पार. याही वेळेस मिळतोय चौकार. बॉलर तयार. यावेळेस बॅटची बाहेरची कडा बिटवीन द गॅप. यावेळेसचा चेंडू देखील दोन क्षेत्ररक्षकांमधून निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे एक भाग्यशाली चौकार मिळतोय मुंबई लायन्स या संघाला. सत्याऐंशी धावा धावफलकावरती. 87. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 6th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक सुरू असताना रामदास सहजराव 13 चेंडू 39 धावेंवर नाबाद. यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय. तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगरवरून क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतोय. चेंडूला अडवलं जात आहे. खूप चांगले एफर्ट, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला स्टॉप. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं देखील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 89. 89 रन्स. लास्ट बॉल टू गो. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा बाकी असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा इरादा, संपर्क नाही.
चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. मुंबई लायन्स या संघाने केली प्रथमतः फलंदाजी आणि निर्धारित 6 षटकांमध्ये 89 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी घुले बिल्डर्स या संघाला 90 धाव्यांचं आव्हान आहे. घुले बिल्डर्स टीमला 90 धाव्यांचे लक्ष्य. मुंबई लायन्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 आघाडीचे फलंदाज घुले बिल्डर्स पण देखील मैदानावर पाठवून द्या. यानंतरची मॅच देखील त्या मॅचचा टॉस देखील आपल्याला या ठिकाणी संपन्न करावा लागेल. विनंती असेल चला थोडंसं फास्ट खेळूयात. उपस्थित होत आहे त्यांचे मनापासून स्वागत. त्यांचे योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला आहे.
जावेद मॅचच्या दिशेने आघाडीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. यावेळेला स्विच हिट केला जातोय, बॉल जाईल सीमारेषा पार. सुंदर फटका, चौकार. 11:58 या इनिंगला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला या इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. 30 मिनिटांचा वेळ आहे. सलमान पटेल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आघाडीची जोडी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे, फलंदाज डावकुरे हाताची. प्रदीप यांना पाहतोय, व्हाईट बॉलचा इशारा. एकदा अतिरिक्तच्या साह्याने धावफलकावर ऍड केली जाते, धावसंख्या 5. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, जो क्रिकेटचा खेळ आपला सर्वांचा श्वास. ज्या खेळाने तुम्हाला मला सर्वांना वेड लावलं तो क्रिकेटचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बॉल हवेत आणि मोठी विकेट येथे त्यांना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये देखील आपली छाप सोडतायत सलमान पटेल. इथे संघाला एक मोठी विकेट या ठिकाणी मिळून देत आहेत. म्हणजे फलंदाज बाद असणार आहेत. ओम जाधव नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक मोठी विकेट देखील त्यांना पाहायला मिळते. फलंदाज बाधून माघारी जात आहेत. सलमान पटेल इथे संघाला यश मिळवून देत आहेत. ओम आलेत नवीन फलंदाज, आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. चांगला फटका यावेळेस. क्षेत्ररक्षक शेड्यूल अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 7 धावा. यावेळेस विकेट मिळते, फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक 2, आली आहे दुसरी विकेट.
3 बाद 10. देवा यांनी देखील विकेट संघाला मिळवून दिली आहे. ओहो, चांगला बॉल कमी गतीने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासं वळण चेंडूने घेतलं, बाहेरच्या दिशेने बॉल निघाला. ही डावखुऱ्याच्या गोलंदाजाची ओळख असते. यावेळीचा बॉल हवेत, फटका थोडासा मिसटाईम आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता, परंतु कव्हर्स वरून क्षेत्ररक्षक आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे झाला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकावरती धावसंख्या 12. शेवटचे 27 बॉल 78 रन असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठं लक्ष आहे, मोठं आव्हान आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय, जवळपास 18च्या जवळ गेलाय. त्यामुळे इथून पुढे धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील जर या मॅचला जिंकायचंय घुले बिल्डर्स या संघाला. ओहो, बॅकफुटला जाऊन हा बॉल खेळला होता. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचे प्रयत्न तर खूप चांगले केले. झेल होऊ शकलेला नाहीये, कारण हाच प्रयत्न इथे करावा लागेल. त्याला माहिती आहे टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेईल, गुंगारा देऊन निघून जाईल. त्यापेक्षा झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकच धाव आली. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावर 13 धावा आहेत. दुसरं षटक सुरू असताना चांगला बॉल, यावेळेस देखील धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना खूप चांगली गोलंदाजी देवा यांच्या माध्यमातून. 5 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्यात. 1 विकेट त्यांना देखील मिळाली आहे. शेवटचा बॉल. डॉट बॉल येतोय. वाह, जबरदस्त गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. फक्त 5 धावा, 1 विकेट आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 3 बाद 13 धावा. शेवटचे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 77 धावांची आवश्यकता. 24 बॉल 77 रन. त्यामुळे चांगला बॉल येतोय. धावी ते मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिर असणार आहे. धावफलकावर धावसंख्या मात्र आपण पाहतोय पूर्णपणे जी मात्र स्थिरवलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रामदास गोलंदाजी करण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा इरादा, संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. सकाळच्या सत्रामध्ये प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचे जे विद्यार्थी होते त्यांच्या माध्यमातून नायलॉन मांजा जो आहे तो पर्यावरणासाठी किती धोकादायक आणि किती हानिकारक आहे त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळालं. यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण ते बघू शकता. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळला जातो. एक टप्पा घेत बॉल निघून जाईल. सीमारेषा पार, मिळतोय चौकार.
या चौकाराने धावसंख्या मात्र वाढणार आहे. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. बॉल टाका. यावेळेस देखील ऑनसाइडला फटका आहे. बॉल सीमारेषा पार जाईल. यावेळेस अजून एक चौकार मिळतोय. धावसंख्या झाली आहे 25. 25 रन. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गुले बिल्डर्स हा संघ धावेंचा पाठलाग करतो. एक मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गुले बिल्डर्स संघाला मात्र इथून पुढे आक्रमण करावी लागतील. चौकार आणि षटकार इथे सातत्याने खेळावे लागतील जर या मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल. गोलंदाजी करण्यासाठी रामदास आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फटका इथे मिस टाइप. झेल पकडला जातोय आणि मिळते विकेट. तिसऱ्या पंचांची घेतली जाईल मदत. गोलंदाजाची शैली चेक केली जाईल, तपासली जाईल योग्य की अयोग्य. त्यासाठी तिसऱ्या पंचांची घेतली मदत. अमन शर्मा सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. किंगफिशर 25 धावा. गोलंदाज तयार. देवा यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि इथे विकेट मिळणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप काटकसरीने गोलंदाजी केली. फलंदाजांना अक्षरशः रोखून ठेवलं आणि याही ओव्हरची सुरुवात इथे विकेटने करताना आपण देवा यांना पाहतोय. 5वा फलंदाज घुले बिल्डर्स या संघाचा मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बाद 25.
3 षटकार खेळले तर संदीप कांबळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दीपक हनवटे आलेत, दीपक मोबाईल शॉपीचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांमध्ये झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक हेडफोन आहे. 22ची एक धाव मिळते. ते दीपक हनवटे स्ट्रायकर एंडकडे होते, एक धाव मिळते. 22च्या मदतीने ती धाव आली आहे. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5 फलंदाज बाद, 26 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. कुल्ले बिल्डर्स आणि त्यांच्या विरुद्ध मुंबई लायन्स असा सामना सुरू आहे. 16 बॉल 64 रन असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 64 धावांची अजून आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी देवा यांना आपण पाहतोय, तर अरबाज कोतवाल स्ट्रायकर एंडकडे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, संपर्क यावेळेस नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत गोलंदाजांनी रोखून ठेवलंय. गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात. की सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 5 फलंदाज आतापर्यंत माघारी पाठवलेत. यावेळेचा बॉल फाईनलीच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत एकच धाव, एक सिंगल मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 27. 14 बॉल शिल्लक आहेत. 63 धावांची अजून आवश्यकता. सिडको प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पर्वामध्ये तिसरा दिवस आणि मॅच नंबर 2 आपल्याला मैदानावरती सुरू असताना इथे बघायला मिळते आहे. एक शानदार असं आयोजन, दर्जेदार अशी स्पर्धा. NTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून देखील अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये बघायला मिळेल. सर्वच सिडको विभागातील खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्तानं उभं राहिलं. त्यावेळेस बिग हिट केला जातोय दीपक हनवटे यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार, शानदार षटकार. दीपक हनवटे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी योगेश महाले यांच्या वतीनं हेडफोन दिले जातील दीपक हनवटे यांना. ओहो, यावेळेसचा चेंडू आपण इथे पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते आहे आणि अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गुले बिल्डर्स बॅटिंग करत असताना वाह, लागोपाठचा दुसरा षटकार. दीपक मोबाईल शॉपी, दीपक हनवट यांच्या बॅटमधून शानदार स्ट्रोक, षटकार. कुणाल कानवडे यांच्याकडून दीपक हनवटे यांनी जर मॅच जिंकून दिली तर 1000चं प्राइज. योगेश महाले यांच्या वतीने जर दीपक हनवटे यांनी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर एक हेडफोन आणि संदीप कांबळे यांच्याकडून 3 लागोपाठच्या षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक. 2 षटकार तर आलेत. धावसंख्या झाली आहे 40. शेवटचे 12 बॉल 50 रन, 12 चेंडू आणि 50ची आवश्यकता. 400च्या स्ट्राईक रेटने दीपक हनवटे बॅटिंग करतायत, कारण 3 चेंडू मध्ये 12 बनवलेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत रामदास सहजराव, ज्यांनी फलंदाजीमध्ये आपली छाप तर सोडली आहे. त्यात गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्यांच्या विरुद्ध, एक विकेट देखील त्यांना मिळाली होती. ते आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 12 बॉल 50 या मैदानावर अशा धावा झालेल्या आहेत, त्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर रामदास, स्ट्रायकर एंडकडे अरबाज कोतवाल. बिग हिट केला जातोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण. रामदास यांना दाखवले आसमान. बॉल सीमारेषा पार, षटकार. समीकरण बदललंय. 11 बॉल 44 रन, 11 चेंडू आणि 44 धावांची अजून आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ आहे, कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतो. त्यामुळे प्रेक्षकांना देखील हा खेळ आवडतो, तो बघण्यासाठी प्रेक्षक आलेत. यावेळेचा बॉल नो बॉल.
नो बॉलचा कॉल इथे त्यांना पाहायला मिळतोय. समीकरण बदललं. 11 बॉल 43. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजाला फ्री हिटची सुवर्ण संधी इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन. दोन्ही टीम साठी सामना जिंकण्याची संधी आहे. फलंदाजी करणारा संघ प्रयत्न करावे लागतील. 11 बॉल 43. या मैदानावर अशा धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रामदास कमबॅक करावं लागेल. फ्री हिट. हात खोलण्याची संधी फलंदाजाला आहे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. बॉल हवेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. लागोपाठचा दुसरा बिग हिट. दुसरा षटकार. अरबाज कोतवाल ऑन फायर नाव. मॅचचं समीकरण बदललं. 10 बॉल 37. 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. घुले बिल्डर्स काही काळ हा संघ थोडासा बॅकफुटवर होता, परंतु हा संघ देखील आता मॅच मध्ये पकड मिळवताना पाहायला मिळतोय. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यात जर मार्ग असेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तो मार्ग मी स्वतः तयार करेल. हेच मात्र इथे फलंदाज मैदानावरती सांगतायत. समीकरण सामन्याचं बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक 10. पाहिजे धावा 37. दबाव दबाव आणि दबाव प्रत्येक खेळाडूवर. अरबाज कोतवाल स्ट्रायकर यांकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस जर पाहिलं तर एक सिंगल घेण्याचा मानस. एक धाव तर पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. हा चेंडू मात्र एकच धाव देऊन जातो लेग बायसची. अनेकांना प्रश्न पडला असेल की सरळ बॅटने 2 षटकार आले होते, तर मग हा प्रयत्न का? तिथे एकच धाव आली. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या 54 वर जाते. 9 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 9 बॉल 36. 9 चेंडू आणि 36 धावा. तिसरा षटकार दीपक अनवटे खेळणार का? 2 लागोपाठचे षटकार तर त्यांनी अगोदर खेळलेत. लागोपाठचा तिसरा षटकार खेळण्याची सुवर्ण संधी त्यांना इथे मिळणार आहे. मॅचचं समीकरण देखील बदललंय. 9 बॉल 36 रन. 9 चेंडू 36 ची आवश्यकता. पाहुयात. त्यामुळे चांगला बॉल कव्हरच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्या 56. मॅचचं समीकरण बदललं. 8 बॉल 34 रन. शेवटचे 8 चेंडू आणि 34 धावा. एका बाजूला घुले बिल्डर्स सुधीरजी घुले यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मुंबई लायन्स विशाल शहासर यांचा संघ, जो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 34 रन. ओहो हो, इथे फुल टॉस. स्वतःवर नाराज आहेत फलंदाज, कारण या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा इरादा होता आणि फटका खेळू देखील शकले असते, परंतु बॅटची बाहेरची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाने पकडला तिथे सोपा झेल. दीपक हनवटे यांचा संपतोय खेळ. विकेट. चला, नवीन फलंदाज थोडस लवकर. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. शेवटचे 7 चेंडू आणि 34 धावा. हा चेंडू बराचसा महत्वाचा ठरणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर फलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये परत एकदा एक चांगली पकड मिळवू शकतो, परंतु 7 चेंडू आणि 34 ची गरज आहे. षटकार जरी आला तरी 6 बॉल 28 असा सामना येऊ शकतो आणि तो देखील इथे बनवणं थोडंसं कठीण आहे. परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत सामन्याचं चित्र तिथे स्पष्ट होत नाही. नवीन फलंदाज पारस यांना आपण पाहतोय.
7 बॉल 34, महत्वाचा बॉल, निर्णायक चेंडू. चांगला बॉल यावेळेस आउटसाइड द ऑफ, फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलाय, परंतु क्षेत्ररक्षण खराब होतंय. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 5 ओव्हर झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 60. 6 फलंदाज बाद, शेवटचे चेंडू 6 आणि धावा पाहिजे 30. 30 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी, कारण 90 धाव्यांचं एक मोठं आव्हान होतं. या 90 धाव्यांचा पाठलाग करत असताना 5 ओव्हरमध्ये 60 झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी राहिलाय आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 30 धाव्यांची आवश्यकता. आपण सिडको प्रीमियर लीग पाहतोय. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आहे, मुलाचं सहकार्य अनेकांचं आहे. मग त्यामध्ये हरदेव स्पोर्ट्स, प्रवीणजी राजगिरे आणि नितीनजी राजगिरे, चव्हाण कन्स्ट्रक्शन, संतोष भाऊ चव्हाण, अत्रिनंदन कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय अनिकेतजी आव्हाड, स्पेक्ट्रा कार्सचे सन्माननीय रंजन कुमार कोरी, कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे फाउंडेशन, आदरणीय गणेश अण्णा सोनवणे. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी ट्रॉफी सौजन्य दिले मुंजाभाऊ शिळके, सन्माननीय किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान, विजय पाटील काँग्रेस अध्यक्ष सिडको आणि किरणजी चौधरी यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदीप कांबळे यांच्याकडून 11,000 रुपयांचं प्राइज जर फलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये विजय मिळवतोय. पहिलाच बॉल सीमारेषा पार, अरबाज यांच्या बॅटमधून निघतोय एक शानदार षटकार. 5 बॉल 24, 1100 रुपयांचं प्राइज आहे. 5 बॉल 24 रन. सचिन मराठे गोलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांचं भव्य स्वागत इथे करण्यात आलंय. 5 बॉल 24 रन होऊ शकतात. ओहो, यावेळेस लोवर फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा इरादा, संपर्क नाहीये, जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. 4 बॉल 24, 4 षटकारांची गरज. लागोपाठचे 4 षटकार इथे तुम्हाला खेळावे लागणार आहेत. यावेळेचा बॉल, ओहो हो, षटकार. 3 बॉल 18, 3 षटकारांची अजूनही गरज. 4 बॉल 4 षटकार पाहिजे होते, आता 3 बॉल 3 षटकारांची गरज आहे. 3 बॉल 18 रन. अरबाज कोतवाल 9 चेंडू 26 धावेंवर नाबाद आहे आणि या फलंदाजाने आतापर्यंत 4 षटकार खेळलेले आहेत. 3 बॉल 18, 3 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. दबाव आहे. 90 धावा जरी बनवल्या तरी त्या 90 धावा रोखणं किती कठीण आहे या मैदानामध्ये हे आपल्याला इथे पाहायला मिळतंय. 107 धावा देखील रोखणं कठीण झालं होतं. इथे 107 ची मॅच टाय झाली होती. त्यामुळे या मैदानावर धावा होऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. 3 बॉल 18 रन. अरबाज कोतवाल स्ट्रायकर एंडला, तर गोलंदाजी करण्यासाठी सचिन मराठे, घुले बिल्डर्स की मुंबई लायन्स. ओहो हो, यावेळेस रडार मध्ये तर बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु चेंडू बॅटवर येऊ शकला नाही आणि इथे फलंदाज अरबाज कोतवाल धावबाद होत आहेत. विकेट.
क्लीन बोल्ड. सागर आले आणि सागर परत चाललेत. वेळ संपलाय. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल इनफिल्डच्या आतमध्ये. फिल्डिंग टीम शमाकांत लहाने फलंदाजी करण्यासाठी. 1 बॉल 18. यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचं. बंटी बॉयज आणि मुंबई लायन्स यानंतरची मॅच असेल. हा सामना संपल्याबरोबर मुंबई लायन्सचे कर्णधार आपण लगेचच टॉस साठी यायचंय. 1 बॉल 18. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाकडे. ओव्हरचा खेळ समाप्त. सामना संपलाय आणि मुंबई लायन्स या संघाने हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. परंतु एक चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली इथे. आणि मॅन ऑफ द मॅच